नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी कैरीची डाळ बनवून दाखवणार आहे। ह्याला आंबे डाळ पण असे म्हणतात। त्यासाठी बघा 150 ते 200 ग्रॅम मी चण्याची डाळ भिजत घातली होती। एक 4 ते 5 तास भिजत घातली। चांगली भिजत घालायची, म्हणजे भिजली पाहिजे चांगली। बघा अशा पद्धतीने तुकडे झाले पाहिजेत। आणि जर लई घाई गडबड जर असेल का नाही तर चण्याच्या डाळीचं काय करायचं, गरम पाणी करायचं आणि गरम पाण्यात जर भिजत घातली ना तर 1-1.5 तासामध्ये पण चांगली भिजली जाते। आणि काय केले, भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली ती आणि भिजल्यानंतर पण जरा स्वच्छ धुवून घ्यायची। खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये टाकून घेऊया। तुम्हाला जर खलबत्त्यात जर करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला जरी केलं तरी चालेल। ह्याच्या अगोदर पण मी 2 रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ह्याच्या तुमच्या तिखटाप्रमाणे टाका मिरच्या। हे कमी तिखटवाले मिरचे आहेत, त्याचे असे 2 तुकडे करून टाकायचे। एकदम ह्याच्यात थोडीशी टाकायची आपल्याला जिरे। आणि ह्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे का, दरदर कुटून घ्यायचे। एकदम बारीक पेस्ट करायची नाही, दरदर करायचे। मस्त असे बघा मी वाटून घेतलेले, एकदम छान असे झालेले आहे। तुमच्याकडे जर पाठा वरवंटा असेल ना त्याच्यावर जरी केली तरी चालेल। आणि थोडीशी अशी दरदरीच ठेवायची। एखादे असे कुटताना आपण कणे डाळ शिल्लक राहते एका बाजूला जाते, तर ती जेव्हा आपण खातो ना दाताखाली एकदम छान अशी लागते। जर तुम्हाला मिक्सरवर जर करायचं असेल का नाही तर बंचालू अशा पद्धतीत करायचं। आता आपल्याला काय करायचं माहिती आहे, ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची, ती पण देठासकट टाकायची अशी। आणि त्याच्यामध्ये टाकणारे आपण कैरी। आता कैरी किती घेतली माहिती आहे का, छोट्या आकाराची 1 कैरी घेतलेली आहे आणि ही आंबटवाली आहे। जर तुम्हाला जर कमी आंबटपणा पाहिजे असेल तर कमी केलं तरी चालेल, आणि थोडी जास्त जरी पाहिजे असेल तरी जास्त घेतली तरी पण चालेल। ही आपली गावठी कैरी आहे, तिची साल काढून घ्यायची आणि मग ठिसून घ्यायची। आता हे आपण ह्याच्याबरोबर थोडीशी कुटून घेऊया। कैरी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मी चांगला असं एकजीव करून घेतलेला आहे, चांगलं कुटून घेतलं। म्हणजे जी कैरीची जी चव असते ना ती डाळीमध्ये चांगली मुरली जाते। जशी कोथिंबीर टाकली, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलेलं आहे, चण्याची डाळ आहे, मस्त अशी चव मुरली जाते आणि छान लागतं खायला हे। आता काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसामध्ये जो कैरी भेटते ना तशा काय गोष्टी आपण करून खायच्या। आता हे जरा मी एक जागी करून घेते, एक जागी करून घेतलेले। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। जेव्हा आपण कुटतो की नाही डाळ तेव्हा जरी मीठ टाकलं तरी पण चालेल। जर तुम्ही मिक्सरला करत असाल ना तर तवा डाळीमध्ये ना थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे त्याची चांगली चव मुरते। आणि हे आता थोडंसं असं मिक्स करून घेते। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे, कारण की चमच्यानं जर केलं ना तर पूर्ण एकजीव होणार नाही आहे, तशी चव त्याच्यामध्ये मुरणार नाही आहे। तर अशा पद्धतीत परत मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे साईडला ठेवून देते आणि चमच्यानं एका जागी करून घेते। एक जागी बघा करून घेतलेलं आहे मस्त अशाची। आणि ह्याची जेव्हा दगडी खलबत्ता म्हणा, लोखंडाचा खलबत्ता म्हणा, ह्याच्या जर अशा गोष्टी केल्या ना ते छान चव येते ना। आता आपण फोडणी देऊन घेऊया। आता आपण फोडणी करून घेऊया। त्यासाठी बघा 1 पळी मी तेल गरम करत ठेवलं होतं। आवडीप्रमाणे तेल कधी पण कमी जास्त करायचं। आणि हे शेंग तेल आहे, छोटा 1 चमचा मी मोहरी टाकलेली आहे। कढीपत्ता जरा जास्त घेतलेला आहे। हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला, थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि गरमच वतायचं बघा ह्याच्यामध्ये। आता हे मिक्स करून घेऊ मस्त असं बघा मी फोडणी दिल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम मस्त अशी झालेलं आहे। कैरीची डाळ म्हणू शकता, आंबे डाळ म्हणू शकता, चवीला इतकी छान लागते ना, एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।